नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहे परफेक्ट मस्त अशी ढाबा स्टाईल लसूण पालक मटार भाजी। जर ही भाजी कोणाला आवडत नसेल, तेही व्यक्ती आवडीनं नक्की खाणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, अजून रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया। चला तर मग इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पालक बारीक चिरून घ्यायचा। एका कढईमध्ये तेल गरम करून अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या टाकायचा। त्यानंतर बारीक चिरलेला पालक हे शिजवून घ्यायचं थोडा वेळ। अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता इथे मी पालक शिजवून घेतलेला आहे। तर दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये मिरची, कांदा लालसर होईपर्यंत परतायचा। लसूण, आलं याची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर ओला वाटाणा टाकायचा। हेही चांगला परतून घ्यायचा। आता हे व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर कट केलेला टमाटर टाकायचं, तेही परतून घ्यायचं। जास्त मसाले वापरले नाहीये, तर लाल तिखट, धने पावडर, मीठ इतकंच वापरलेलं आहे। त्यानेच ही भाजी खूप छान होते। इथे मी बेसन टाकत आहे 1 चमचा। तेही चांगले परतायचे व्यवस्थित लाल होईपर्यंत। आता हे झालेलं आहे। यामध्ये गरमच पाणी टाकायचं, कारण भाजीला चव ही छान येते। आता हे झालंय, उकळी आलेली आहे, पाहू शकताय तुम्ही। आता शिजवून घेतलेला पालक टाकायचा त्यामध्ये। सर्वात शेवटी टाकत आहे, कारण त्याचा रंग टिकून राहतो। आता हे चांगले मिक्स करायचे। आपण आधीच पालक शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही पडत। आता आपली ही भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला तडका पण देऊ शकताय। तर मी अशीच ठेवलेली आहे, अशी पण खूप छान लागते। तर तुम्ही हे भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबत पण खाऊ शकताय। नक्की न आवडणारे सुद्धा आवडीनं खातील। तर करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।